के बारे में हमें जानकारी लेना है। तो आज की नई हेडिंग है फोर्स ऑन टू पैरेलल कंडक्टर्स या फोर्स बिटवीन टू पैरेलल करंट कैरिंग कंडक्टर्स। ओके बेटा, कंडक्टर्स। तो फोर्स मैग्नेटिक फील्ड लगाता था, मगर अब यहां देखो ना, एक कंडक्टर ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड के अंदर दूसरा है, तो इसीलिए मैग्नेटिक फील्ड की वजह से फोर्स लगेगा। मानते हैं ये एक कंडक्टर है पी कंडक्टर, ये दूसरा कंडक्टर है क्यू कंडक्टर। ओके बेटा, क्यू कंडक्टर, दोनों एक दूसरे को कैसे रखे हैं? पैरेलल रखे हैं। क्यू कंडक्टर, इसके थ्रू जाने वाला करंट I1 है, इसके थ्रू जाएगा करंट I2 है। सेम डायरेक्शन में दोनों करंट भेज रहे हैं, दोनों एक दूसरे से a डिस्टेंस दूर है बेटा। तो ऐसे दो स्ट्रेट पैरेलल कंडक्टर्स इनफाइनाइट लेंथ वेरी लॉन्ग कंडक्टर्स मान लो, अगर पैरेलल इनफाइनाइट लेंथ के दो पैरेलल कंडक्टर्स है। बच्चों समझाने के लिए मैं ऐसा क्यों टेढ़ा दिखाया, तो मैं एक्चुअल ये सिचुएशन है बेटा, ये जो ब्लू है ना उसको क्यू मान लो, ये क्यू है बेटा, और ये ब्लैक है ना उसको हम पी कंडक्टर मानेंगे। देखो बच्चों ऐसी सिचुएशन है यहाँ, ठीक है बेटा, दिख रहा है ना? हाँ, तो ऐसी सिचुएशन है बेटा। तो इसके थ्रू जा रहा है करंट I2, इसके थ्रू जा रहा है करंट I1, दोनों एक दूसरे से कितना डिस्टेंस दूर रखा है? दोनों को एक दूसरे से कैसे कितना डिस्टेंस दूर रखा है? a डिस्टेंस दूर रखा है। देखो बच्चों अब ऐसा दिखाएंगे, आपको दिखेगा सब। ऐसा दिखने के बाद एक के पीछे एक छुप रहा है ना, ऐसा है, ये सिचुएशन है बेटा। अब बोलो, ये Q है, ये P है, दोनों एक दूसरे से a डिस्टेंस दूर है, दोनों के थ्रू करंट सेम डायरेक्शन में जा रहा है। करंट इन सेम डायरेक्शन की केस लिया मैंने। अगर ये दोनों पैरेलल कंडक्टर है तो अगर करंट की दिशा बदलने के बाद क्या होगा? इफ टू पैरेलल कंडक्टर कैरिंग द करंट इन अपोजिट डायरेक्शन, क्या होगा वो तो बताएंगे, मगर दो पैरेलल कंडक्टर्स हैं कैरिंग द करंट इन सेम डायरेक्शन है, तो उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं बेटा। चलो अब सेम डायरेक्शन का इश्यू है यहाँ पे। देखो बच्चों P के थ्रू करंट इधर जा रहा है ना, हाँ, कितना करंट जा रहा है? I1। तो I1 करंट जाने से इसके सराउंडिंग में मैग्नेटिक फील्ड बनेगा क्या? नहीं बनेगा। कितना बनेगा? तो स्ट्रेट कंडक्टर ऑफ इनफाइनाइट लेंथ का मैग्नेटिक फील्ड का फॉर्मूला क्या है? फील्ड ड्यू टू पहला कंडक्टर P B1 इक्वल टू म्यू नॉट I1 अपॉन 2 पाई a। क्यों? कितना दूर? इससे a डिस्टेंस दूर, इस पॉइंट के ऊपर का मैग्नेटिक फील्ड आपको निकालना था। चलो ये है P, ये Q है, ये P है। अब इसके थ्रू जा रहा है करंट I1, यहां से यहां, ये पॉइंट कहां है? ये डिस्टेंस दूर है। तो इनफाइनाइट लेंथ वाले कंडक्टर ने ये डिस्टेंस पे बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड का मैग्नीट्यूड होता है म्यू नॉट I अपॉन 2 पाई a, ये बोले तो डिस्टेंस। अब बोलो डायरेक्शन कैसी है? पाम रूल यूज करो, अंदर है ना, पाम रूल क्या कहेगा? अंदर है, तो बोले तो डाउनवर्ड डायरेक्शन में है। तो इन्होंने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड कहां? इसके ऊपर वाले पॉइंट पे डायरेक्टेड डाउनवर्ड है, तो ये B1 की दिशा डाउन है। तो देखो बच्चों इसकी दिशा डाउन, यह है B1। अब देखो B1 की दिशा डाउनवर्ड। अब इसके थ्रू जा रहा है क्या? नहीं, करंट जा रहा है। कितना जा रहा है? I2 करंट जा रहा है। कौन से दिशा में जा रहा है? इस दिशा में जा रहा है। तो अब हम मानेंगे इसका छोटा टुकड़ा dl, छोटा टुकड़ा L मानेंगे। ओके बेटा, इसके छोटे टुकड़े के ऊपर का ही फोर्स निकालेंगे, ठीक है? तो अब देखो L लेंथ का मान लिया, इसको L लेंथ का टुकड़ा मान लिया। अब इस L लेंथ के टुकड़े का ही फोर्स निकालेंगे हम, ठीक है बेटा? इसकी इनफाइनाइट लेंथ है ना, उसके अलावा हम L लेंथ का टुकड़ा मानेंगे, ठीक है? तो चलो, तो इसके L लेंथ के थ्रू कितना करंट जा रहा है? I2 करंट इसके थ्रू जा रहा है, और ये
इन्होंने बनाए हुए मैग्नेटिक फील्ड के अंदर है। तो इसका मैग्नेटिक फील्ड B1 और करंट I2 इधर कितना लंबा है L, तो फोर्स लगेगा क्या? नहीं लगेगा। कितना? B1 I2 L। बिल लग रहा था ना, बिल, BIL, बिल। थीटा तो 90 है ना दोनों के बीच का, इसलिए साइन थीटा 1 हो गया, साइन 91 होता है। तो B1 I2 L, तो फोर्स लगा B1 I2 L। तो चलो B1 फोर्स ऑन Q, फोर्स ऑन Q, फोर्स ऑन Q, F इक्वल टू फोर्स ऑन Q, F इसको बोलेंगे FQ, नहीं तो उसको F2 बोलेंगे, F2 इक्वल टू हाँ B1 I2 L। क्यों? साइन 91 हुआ है। अब B1 की वैल्यू रख दो बेटा। हाँ, कितना? फोर्स ऑन Q ऑफ लेंथ L, फोर्स ऑन Q ऑफ लेंथ L। ओके, F2 इक्वल टू B1 I2 L है, तो B1 की वैल्यू रख दो, μ1 अपॉन 2 पाई A I1 I2 L। ये हुआ फोर्स एक्टिंग ऑन द लेंथ L ऑफ कंडक्टर Q। Q कंडक्टर के ऊपर L लेंथ, Q कंडक्टर के L लेंथ के ऊपर लगे हुए फोर्स का फार्मूला A आ गया। अब उसके यूनिट लेंथ के ऊपर कितना लगेगा? फोर्स ऑन यूनिट लेंथ ऑफ Q कंडक्टर, फोर्स ऑन यूनिट लेंथ ऑफ Q कंडक्टर कितना रहेगा? L की वैल्यू 1 पकड़ो, म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाई A। ये आया फोर्स ऑन यूनिट लेंथ ऑफ कंडक्टर Q कंडक्टर के ऊपर लगे हुए फोर्स का मैग्नीट्यूड आया है। अब डायरेक्शन बताना है, तो I2 जा रहा है इधर, B1 है किधर? डाउनवर्ड। तो आप कौन सा रूल यूज करेंगे? कौन सा यूज करेंगे? फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल। मैग्नेटिक फील्ड है किधर? मैग्नेटिक फील्ड है नीचे, करंट किधर? अंदर। ये करंट बता रहा है अंदर, तो फोर्स लगेगा इधर। तो इधर बोले तो इस साइड पे कौन है? इधर कौन है? P। तो P कंडक्टर Q कंडक्टर के ऊपर फोर्स लगा रहा है, उसके युनिट लांबी के याच्या युनिट लांबीच्या वर P नावाचा कंडक्टर Q कंडक्टरच्या युनिट लांबीवर एवढा फोर्स लावतोय, आणि कुठल्या दिशेत? याच्याकडच्या दिशेत, म्हणजे हा याला पुल करतोय, ओढतोय। हा कंडक्टर P याला अट्रॅक्ट करतोय, म्हणून P न Q ला अट्रॅक्ट केलं। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याचा फोर्स इकडे, हा F2। ओके बेटा, तर हा F2 इकडे झाला, म्हणजे यांनी याच्यावर लावलेला फोर्स इकडे आहे, म्हणजे हा याला अट्रॅक्ट करतोय। चला मग, जसं मी P1 न बनवलेल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, P न बनवलेल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये Q होता, म्हणून Q वरचा फोर्स काढला। अगदी तसंच विचार करा उलटा, Q न बनवलेल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये P पण असू शकतो। म्हणून आता Q मधून जाणारं करंट किती आहे? I2। त्यांनी मॅग्नेटिक फील्ड किती तयार केलं? B2 काढावं लागेल आता आपल्याला। ओके, मग या पॉइंटला यांनी तयार केलेलं मॅग्नेटिक फील्डचं सूत्र काय आहे त्याचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला। मग कसा काढणार पहा, B2 इक्वल टू म्यू नॉट, करंट किती चाललंय Q मधून? I2। किती अंतरावरचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे? A डिस्टन्स वरचं, म्हणून म्यू नॉट I2 अपॉन 2 पाय A। एवढा मॅग्नेटिक फील्ड तयार झाला Q न। कुठं तयार केलं? P वरच्या पॉइंटला, या पॉइंटला। किती डिस्टन्स वर आहे? तो सुद्धा A डिस्टन्स वर आहे, म्हणून एवढा मॅग्नेटिक फील्ड तयार केलं। आता त्याची दिशा पाहूया, बघा ना बाळांनो, हा होता P
हा पी हा क्यू. आता याच्यातनं करंट इकडे चाललाय ना, मग पाम रूल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन साठी पाम रूल, फोर्स ऍक्टिंग साठी लेफ्ट हँड रूल. ओके, मग आता सांगा करंट I2 या दिशेत चाललाय ना, मग अंगठा त्या दिशेत, पाम वर आहे, म्हणून यांनी इथल्या पॉइंटला तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड वरच्या दिशेत असतं, म्हणून याचं B2 ची डायरेक्शन वर, हा B2. ओके बेटा, हा. मग आता B2 चं मॅग्निट्यूड एवढा आहे, डायरेक्शन अपवर्ड सांगितलं मी मगाशी. आता सांगा मग या B2 मध्ये हा स्वतः I1 करंट कॅरी कंडक्टर आहे, मग त्याची L लांबी घेऊ आपण थोड्या वेळासाठी, हे फॉर्म्युला काढायचं ना. म्हणून फोर्स ऑन P ऑफ लेंथ L म्हणतो, म्हणून फोर्स ऑन P ऑफ लेंथ L इक्वल टू, हा त्याला F1 म्हणतो बाळांनो, F1 इक्वल टू B2, करंट कितना जा रहा है I1 L, है ना बेटा. तो B2 की वैल्यू रख दो, मिल जाएगा ये फार्मूला. इस तरह F1 का, ये F2 है ना, F1 का फार्मूला आ रहा है म्यू नॉट I1 I2 L अपॉन 2πa. उतना ही, यहां I2 यहां है और I1 ये है, तो I1 I2 आएगा. तो इतना फोर्स लग रहा है P के ऊपर, कौन लगा रहा है, Q, है ना. मैग्नीट्यूड इतना, कितने लंबे P के ऊपर लगा रहा है, L लेंथ वाले Q के ऊपर लग रहा है, P के ऊपर, L लेंथ वाले P के ऊपर लग रहा है. हमें उसके यूनिट लेंथ का निकालना है, तो इसीलिए फोर्स ऑन यूनिट लेंथ, किसकी, यूनिट लेंथ ऑफ P इक्वल टू, हाँ L की वैल्यू 1 रख दो, क्या आएगा, वही आएगा बेटा म्यू नॉट I1 I2 अपॉन 2πa. इस तरह बच्चों अगर P Q के ऊपर फोर्स लगाता है, एट द सेम टाइम Q भी P के ऊपर फोर्स लगाएगा, तो अब कितना मैग्नीट्यूड, उसके यूनिट लेंथ के ऊपर कितना फोर्स लगा रहा है, जितना Q ने लगाया था उतना P भी लगा रहा है, जितना P ने लगाया था उतना Q लगा रहा है, मगर दोनों का इक्वल मैग्नीट्यूड का फोर्स है, मगर किस प्रकार का है. देखो अब दिशा बताना है F1 की दिशा किधर होगी. देखो बच्चों, अब इसके ऊपर फोर्स लगना है ना, F1 इसके ऊपर लग रहा है ना, तो इसका करंट अंदर जा रहा है और B2 की दिशा ऊपर है, B2 ऊपर है ना बेटा. तो मैग्नेटिक फील्ड ऊपर है, मैग्नेटिक फील्ड ये लेफ्ट हैंड रूल, मैग्नेटिक फील्ड ऊपर, करंट अंदर, है ना बेटा. तो फोर्स इधर, मगर इसके इधर कौन है, Q है, तो Q P को क्या कर रहा है, खींच रहा है, तो F1 इधर है, यानी कि दोनों एक दूसरे को अट्रैक्ट कर रहे हैं. ये उसको खींच रहा है, वो इसे खींच रहा है, दोनों मिल रहे हैं, तो इसीलिए दोनों एक दूसरे को अट्रैक्ट करेंगे. तो अब बताओ बच्चों, अगर दो पैरेलल कंडक्टर्स है, करंट कैरिंग पैरेलल कंडक्टर के द्वारा अगर करंट सेम डायरेक्शन में जा रहा है, एक ही दिशा में जा रहा है, तब सेम डायरेक्शन में करंट जाएगा, तो दोनों एक दूसरे को क्या करेंगे, अट्रैक्ट करेंगे. तो अट्रैक्टिव फोर्स ड्यू टू टू कंडक्टर्स लग जाएगा. इस तरह अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो दोन पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स एकमेकावर फोर्स तर लावतीलच हो, पण जेव्हा दोघं सेम करंट म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये करंट वाहत असेल दोघांच्या पॅरलल कंडक्टर मधून, तर तेव्हा ते दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतात. पहा कधी कधी हिवाळ्यामध्ये आपल्या सहज रस्त्याने चालत असताना, रस्त्यावरून चालत असताना आपल्याला असा प्रसंग आढळतो बेटा. कसा प्रसंग की अचानक दोन ताऱ्यांच्या मध्ये स्पार्क झालेला असतो, कोणी हलवलं नाही, काहीच नाही, पण काय झालेलं असतं बाळांनो, हे असे दोन पोल असतात आहे ना, असे दोन पोल असतात, त्या पोलवरून हे वायर गेलेले असतात.
आहे ना, असे वायर गेलेले असतात. मग या दोन पोलमध्ये हे जेव्हा वायर जातात ना, तर हे वायर एकमेकाच्या फील्डमध्ये येतात, कारण ह्युमिडिटी वाढते हिवाळ्यामध्ये आणि त्याचा परमिएबिलिटी बदलतो आणि एक वायर दुसऱ्या फील्डमध्ये येतं. आणि या वायरमधून जाणारा करंट हा AC असतो बाळांनो. AC म्हणजे कंटिन्युअसली डायरेक्शन बदलत राहतो. एका मीटर वायरमधून 50 वेळेस व्हायब्रेट होणारा हा AC करंट आहे. म्हणून आपल्या या महाराष्ट्रासारख्या भारत देशामध्ये 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी वापरणारा AC आहे. याचा अर्थ 1 मीटर लांबीच्या वायरमधून 50 वेळेस ये जा करणारी फ्रिक्वेन्सी आहे त्याची. म्हणून 50 हर्ट्झ सप्लाय आपल्या घरोघरी येणारा 50 हर्ट्झचा सप्लाय आहे. मग मला सांगा, दोन वायर एकमेकाच्या फील्डमध्ये आलेत, आता परमिएबिलिटीने त्याला लिंक लावून दिलेला आहे, पण दोघांची जर चुकून हा बदलत असताना आणि हा बदलत असताना एक क्षण असा येतो दोघांच्याही करंटची दिशा सेम होते. जेव्हा दोघांच्याही करंटची दिशा सेम झाली तेव्हा काय घडतं, दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि मग दोघं टच झाले की स्पार्क होतो. आणि आपण अचानक असं घाबरतो. अचानक रस्त्यानं चालत असताना आपल्या मनामध्ये काहीच नसताना अचानक स्पार्क झालेला असतो आणि मग आपण दचकतो. तर हा जो प्रसंग आहे याचं कारण म्हणजे हे आहे. म्हणून ज्या सेकंदाला दोन वायर मधल्या करंटची दिशा सेम झाली आणि हिवाळ्यामध्येच का होतं असं, ह्युमिडिटी वाढलेली असते, त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी निर्माण झालेली असते, म्हणजे दोघांमध्ये माध्यम वेगळं झालं, त्याचं वॉटर ड्रॉपलेट्स असतात त्या माध्यमामध्ये आणि त्याच्यात परमिएबिलिटी निर्माण झालेली असते आणि मग याचं फील्ड तयार केलेलं आणि याच्या फील्डमध्ये इंटरफेअर तयार होतं, म्हणजे दोघांमध्ये मिक्सिंग होते. मग आता फक्त गरज आहे दोघांच्या डायरेक्शन करंटच्या दिशेची, आहे ना. मग जेव्हा दोघांची दिशा सेम झाली की दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि अट्रॅक्ट केल्यामुळे हे दोघं स्पार्क होतात. म्हणून तर या दोन वायरमध्ये स्पार्क होऊ नये यासाठी प्रॉपर सेपरेशन ठेवलं जातं बाळांनो. पण जिथं वायर लूज पडलेले असतात, एकमेकाच्या अतिशय जवळ आलेले असतात, त्याच ठिकाणी होत असतं. ओके, दूर ठेवलेल्या वायरमध्ये असं होत नाहीये, कारण ते एकमेकाच्या फील्डमध्ये येत नाहीत ना. यांनी बनवलेल्या फील्डमध्ये हा असेल तरच फोर्स लागतो, यांनी बनवलेल्या फील्डमध्ये हा असेल तरच फोर्स लागतो. हे दोघं एकमेकाच्या फील्डशी काहीच देणे घेणं नसेल तर एकमेकावर फोर्स लागेल का बाळांनो? नाही लागणार. म्हणून फोर्स जर लागत नसेल तर ते दोघांमध्ये स्पार्क होण्याचा प्रसंगच निर्माण होणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर समजा आता पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर मधला फोर्स बद्दल बोललोय, त्याच्या युनिट लांबीवर ऍक्ट होणाऱ्या फोर्स बद्दल बोललोय आणि नेचर ऑफ द फोर्स पण बोललोय. कुठल्या नेचरचे फोर्स ऍक्ट होतात? अट्रॅक्टिव्ह नेचरचे फोर्स ऍक्ट होतात. समजा आता आपण असं करूया, समजा या दोघांपैकी एकाची दिशा बदलली, म्हणजे अनलाइक डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट चाललं, तर आता बदल कुणामध्ये होतो बघा. या करंटच्या दिशेत बदललं नाहीत, म्हणून यांनी तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड मध्ये बदल नाही. ओके, काहीच बदल होणार नाही. मॅग्नेटिक फील्ड B1 मध्ये बदल नाही, कारण I1 ची दिशा तीच ठेवलाय तुम्ही. ओके बेटा, म्हणून B1 च्या डायरेक्शन मध्ये बदल नाही. चला आता, म्हणून याच्या B1 च्या डायरेक्शन मध्ये बदल नाही म्हणल्यानंतर F2 च्या डायरेक्शन मध्ये पण बदल नाही. का आहे? F2 च्या डायरेक्शन मध्ये बदल आहे. काय होतं आता बघा, म्हणून फोर्सच्या डायरेक्शन मध्ये नक्कीच बदल आहे. B1 ची डायरेक्शन का बदलली नाही? कारण I1 मगाशी सांगितल्या दिशेत आहे आणि B1 या दिशेत आहे. आता बघा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, तर हा होता Q, हा होता P. मॅग्नेटिक फील्ड आत बाहेर म्हणजे इनर काय डाऊनवर्ड साईडला आहे B1. करंट कुणीकडे चाललंय? आता इकडे. हे बघा ना, करंट बदलल्यामुळं फोर्स बदलतो बाळांनो. मग करंट बाहेर, मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड, मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड, करंट बाहेर. तर मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड, करंट बाहेर, हे करंट सांगतं बाहेर. मॅग्नेटिक फील्ड हे बोट सांगतं, हे बोट, हे इंडिकेटर 4 फिंगर. करंट हे मिडल फिंगर सांगतं. मग फोर्स दूर जाणारा, म्हणून आता Q वर यांनी लावलेला फोर्स दूर, हा F1.
F2 म्हणलं नाही ना, F2 म्हणून फोर्स ऑन Q, युनिट लेंथ ऑफ Q कुठल्या डायरेक्शन मध्ये राहणार, बाहेरच्या दिशेत. म्हणजे यांनी याला ढकललं. P नावाच्या कंडक्टरनं Q नावाच्या कंडक्टरला रिपेल केलं, रिपेल्सिव्ह फोर्स लावला, बाहेर जाणारा फोर्स लावला, म्हणून रिपेल केलं. ओके बेटा. आता जसं P न Q ला रिपेल केलं, आता Q P ला काय करतो ते पण विचारात घेऊया. आता चला मग P न Q ला काय केलेलं आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हा काय करतो, Q मॅग्नेटिक फील्ड कुणीकडे आहे, मॅग्नेटिक फील्ड कुणीकडे आहे तर बघा, हा Q त्याची करंट इकडे चाललंय, हा P करंट इकडे चाललंय. आता हा जो मॅग्नेटिक फील्ड यांनी बनवणारा आहे, यांनी जे बनवणारा मॅग्नेटिक फील्ड आहे ती दिशा बघा, करंट बाहेर. ओके, करंट बाहेर म्हणजे याच्यातलं करंट बाहेर. आता मॅग्नेटिक फील्डची दिशा पाम रूल, तर मॅग्नेटिक फील्ड B2 कुठल्या डायरेक्शन मध्ये, हा कंडक्टर इकडे आहे ना, कुठल्या डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड. म्हणजेच B2 पण डाऊनवर्ड झाला. B2 डाऊनवर्ड झाल्यानंतर आता सांगा बरं याच्यावरचा फोर्स कुणीकडे लागणार, B2 डाऊनवर्ड झाल्यानंतर फोर्स कुणीकडे लागणार, B2 डाऊनवर्ड. करंट आतमध्ये, आतमध्ये करंट B2 डाऊनवर्ड. मग फोर्स साठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, B2 डाऊनवर्ड, फोर्स करंट आतमध्ये, फोर्स दूर. म्हणून यांनी लावलेला, याच्या पण युनिट लांबीवर लावलेला फोर्स हा मॅग्निट्यूड बदल नाही, मॅग्निट्यूड मध्ये काहीच बदल नाही, फक्त दिशा बदलते. आणि दिशा काय झाली विद्यार्थी मित्रांनो, हा याला ढकलला. म्हणजे यांनी याला ढकललं, यांनी याला ढकललं, ढकललं म्हणजे रिपेल केलं, दोघं एकमेकापासून दूर जाणार. म्हणजेच पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टरच्या मध्ये वाहणाऱ्या करंटच्या डायरेक्शन जर बदलल्या तर फोर्सेसचं नेचर बदलतं, मॅग्निट्यूड बदलत नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर याचा अभ्यास झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मिळूया की जर समजा आपण एक कंडक्टर न घेता जर लूप तयार केलात, तर करंट कॅरिंग लूप जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलात तर त्याच्यावर ऍक्ट होतो टॉर्क. म्हणून पुढची हेडिंग असेल टॉर्क ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग लूप. उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तत्पूर्वी विश्रांती घेऊया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.